press the bell icon on the YouTube app and never miss another update. बच्चों, आज हम हाथी मेरा साथी इस पाठ के बारे में जानेंगे। पहले मैं इस पाठ को पढ़ती हूँ, ध्यान से सुनिए तथा देखिए। हाथी मेरा साथी। एक गिलहरी थी, उसे प्यास लगी। वह पानी की खोज में निकली, कहीं पानी नहीं मिला। उसने एक हाथी को देखा। उसने कहा, हाथी भैया, मैं प्यासी हूँ, मेरा गला सूख रहा है, थोड़ा पानी पिला दो। हाथी उसे एक कुएं के पास ले गया। हाथी को एक उपाय सूझा। उसने अपनी सूंड में पानी भरकर गिलहरी को पिलाया। गिलहरी की प्यास बुझ गई। वह बहुत खुश हुई और कहा, हाथी अब से तू मेरा साथी। बच्चों देखेंगे, एक छोटा सा पाठ है यहाँ पर, देखेंगे हाथी मेरा साथी। ये एक गिलहरी थी। गिलहरी का मतलब अಳಿಲು। गिलहरी अಳಿಲು, गिलहरी अಳಿಲು। प्यास, ಬಾಯಾರಿಕೆ, खोज, ಹುಡುಕು, गला, गंटಲು, सूख, ಒಣಗು, सूख ಒಣಗು। देखिए बच्चों, एक गिलहरी थी, उसे प्यास लगी। वह पानी की खोज में निकली, कहीं पानी नहीं मिला। उसने एक हाथी को देखा। उसने कहा, हाथी भैया, मैं प्यासी हूँ, मेरा गला सूख रहा है, थोड़ा पानी पिला दो। बच्चों देखेंगे, एक गिलहरी थी, जंगल में एक गिलहरी थी, उसे प्यास लगी। गिलहरी को प्यास लगी, वो पानी की खोज में निकली। गिलहरी को प्यास लगी इसलिए पानी की खोज में निकली, कहीं पानी नहीं मिला। गिलहरी वहाँ पर देखता है तो पानी नहीं मिला। उसने एक हाथी को देखा। उसी जंगल में गिलहरी ने एक हाथी को देखा। उसने कहा, गिलहरी ने कहा, हाथी भैया, मैं प्यासी हूँ। गिलहरी ने क्या कहा, हाथी भैया, मैं प्यासी हूँ, मेरा गला सूख रहा है। गिलहरी ने कहा, मेरा गला सूख रहा है, थोड़ा पानी पिला दो, इसलिए तुम मुझे थोड़ा पानी पिला दो। इस तरह गिलहरी ने हाथी से कहा। एक गिलहರಿ थी, ಒಂದು ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಅಳಿಲು ಇತ್ತು। ಉಸೆ ಪ್ಯಾಸ್ ಲಗಿ, ಅಳಿಲಿಗೆ ತುಂಬ ಬಾಯಾರಿಕೆ ಆಗಿತ್ತು। ಪ್ಯಾಸ್ ಅಂದರೆ ಬಾಯಾರಿಕೆ। वो पानी की खोज में निकली, ಅಲ್ಲಿ ನೀರೆಲ್ಲಾದರೂ ಸಿಗುತ್ತಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಳಿಲು ಹುಡುಕ್ತಾ ಇತ್ತು। ಕಹಿ ಪಾನಿ ನಹಿ ಮಿಲಾ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ನೀರು ಸಿಗೋದೇ ಇಲ್ಲ, ಯಾವುದಕ್ಕೆ, ಅಳಿಲಿಗೆ। उसने एक हाथी को देखा, ಅದೇ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಆನೆಯನ್ನು ನೋಡುತ್ತೆ, ಯಾವುದು, ಅಳಿಲು। ಅಳಿಲಿಗೆ ಬಾಯಾರಿಕೆ ಆಗಿತ್ತು, ನೀರಿಗಾಗಿ ಹುಡುಕಾಡ್ತಾ ಇತ್ತು। ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಅಳಿಲು ಆನೆಯನ್ನು ನೋಡ್ತು। उसने कहा, गिलहरी ने कहा, ಅಳಿಲು ಹೇಳುತ್ತೆ, ಹಾಥಿ ಭಯ್ಯ ಮೈ ಪ್ಯಾಸಿ ಹೂँ, ಅಂದರೆ ಆನೆಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಅಣ್ಣ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಆನೆ ಅಣ್ಣ ನನಗೆ ತುಂಬ ಬಾಯಾರಿಕೆ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಗಿಲಹರಿ ಅಂದರೆ ಅಳಿಲು ಆನೆಗೆ ಹೇಳ್ತು। ಮೇರಾ ಗಲ ಸೂಕ್ ರಹಾ ಹೇ, ನನ್ನ ಗಂಟ್ಲೆಲ್ಲ ಒಣಗೋಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಅಳಿಲು ಆನೆಗೆ ತನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತು।
ಹೌದಲ್ವಾ? ಅಳಿಲಿಗೆ ಬಾಯಾರಿಕೆ ಆಗಿತ್ತು, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಕಡೆ ಹುಡುಕ್ತು, ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ನೀರು ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಅಳಿಲಿಗೆ ಆನೆ ಸಿಕ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಆನೆಗೆ ಏನಂತ ಹೇಳುತ್ತೆ ಅಳಿಲು? ಏನಂತ ಹೇಳುತ್ತೆ? ಹಾತಿ ಭಯ್ಯ ಮುಜೆ मैं प्यासी हूँ, मुझे प्यास लगी है, इस तरह ಗಿಲಹರಿ ನೆ ಹಾತಿ ಸೆ ಕಹ. ಏನಂತ ಹೇಳುತ್ತೆ ಅಳಿಲು? ನನಗೆ ತುಂಬ ಬಾಯಾರಿಕೆ ಆಗಿದೆ, ಆನೆ ಅಣ್ಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಳಿಲು ಹೇಳುತ್ತೆ. ಮೇರ ಗಲ ಸೂಕ್ ರಹಾ ಹೇ, ನನ್ನ ಗಂಟ್ಲು ತುಂಬ ಒಣಗೋಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಅಳಿಲು ಆನೆಗೆ ಹೇಳುತ್ತೆ. ಥೋಡ ಪಾನಿ ಪಿಲಾದೋ, ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಕುಡಿಸ್ತೀಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕೇಳುತ್ತೆ. ಯಾಕೆ? ಆನೆಗೆ ಸೊಂಡಿಲು ಇದೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನೀರೆಲ್ಲಾದರೂ ಸಿಕ್ಕರೆ ಅದ್ರ ಮೂಲಕ ನೀರು ಕುಡಿಬಹುದು ಅನ್ನೋದು ಅಳಿಲಿನ ಇಂಗಿತ. हाथी उसे एक कुएं के पास ले गया. हाथी को एक उपाय सूझा. उसने अपनी सूंड में पानी भरकर गिलहरी को पिलाया. गिलहरी की प्यास बुझ गई. वह बहुत खुश हुई और कहा, हाथी अब से तू मेरा साथी. शब्दार्थ देखेंगे बच्चों. कुएं बावी, ಬಾವಿ, ಪಾಸ್ ಹತ್ತಿರ, पास विलोम शब्द है दूर, पास दूर. सूझा ಹೊಳೆಯುವುದು, ಉಪಾಯ ಹೊಳೆಯುವುದು. ಏಕ್ ಅನ್ಯವಚನ ಅನೇಕ. सूंड ಸೊಂಡಿಲು. प्यास ಬಾಯಾರಿಕೆ. ಬುಜ್ ಗಯಿ ನೀಗಿತು. ಬಾಯಾರಿಕೆ ನೀಗಿತು ಅಂತ ಅರ್ಥ ಕೊಡುತ್ತೆ. ಬುಜ್ ಗಯಿ ನೀಗಿಸು ಅಥವಾ ನೀಗಿತು. ಬಹುತ್ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ है कम. देखेंगे बच्चों. हाथी उसे एक कुएं के पास ले गया. गिलहरी ने कहा, मुझे बहुत प्यास लगी है. इसलिए हाथी ने क्या किया? एक कुएं के पास ले गया. हाथी ने एक कुएं के पास गिलहरी को ले गया. हाथी को एक उपाय सूझा. एक उपाय सूझा. किसको? हाथी को. उसने अपनी सूंड में पानी भरकर गिलहरी को पिलाया. वहाँ पर एक कुएं थे, इसलिए कुएं में जो पानी है उसको पिलाने के लिए, उसको उस पानी को निकालकर गिलहरी को पिलाने के लिए हाथी ने अपनी सूंड में पानी निकालकर, पानी भरकर, अपनी सूंड में पानी भरकर गिलहरी को पिलाया. गिलहरी की प्यास बुझ गई. पानी पीकर गिलहरी को अपनी प्यास बुझ गई. वो बहुत खुश हुई. गिलहरी इसलिए बहुत खुश हुई और कहा, हाथी अब से तू मेरा साथी. बहुत खुश हुई इसलिए गिलहरी ने क्या कहा? हाथी अब से तू मेरा साथी है. इस तरह कहा. हाथी उसे एक कुएं के पास ले गया. ಬಾಯಾರಿಕೆ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತೇಳಿ ಅಳಿಲು ಹೇಳ್ಕೊಳ್ತಲ್ವ ಆನೆ ಹತ್ರ, ಆನೆ ಅಣ್ಣ ನನಗೆ ತುಂಬ ಬಾಯಾರಿಕೆ ಆಗ್ತಿದೆ, ನನಗೆ ನೀರು ಬೇಕು ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಆನೆ ಏನು ಮಾಡ್ತು? ಒಂದು ಬಾವಿ ಹತ್ರ ಅಳಿಲನ್ನು ಕರ್ಕೊಂಡೋಯ್ತು. ಹಾತಿ ಕೋ ಏಕ್ ಉಪಾಯ ಸೂಜಾ. ಆ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ನೀರಿದೆ, ಆದರೆ ಆ ನೀರನ್ನು ತಗೊಳ್ಬೇಕಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತು? ಅದಕ್ಕೊಂದು ಉಪಾಯ ಹೊಳಿತು. ಯಾವುದಕ್ಕೆ? ಆನೆಗೆ. ಉಸ್ನೆ ಅಪ್ನಿ ಸೂಂಡ್ ಮೇ ಪಾನಿ ಭರ್ಕರ್ ಗಿಲಹರಿ ಕೋ ಪಿಲಾಯಾ. ತನ್ನ ಸೊಂಡಿಲಿನಿಂದ ನೀರನ್ನು ತಗೊಂಡು ಅಳಿಲಿಗೆ ನೀರನ್ನು ಕುಡಿಸ್ತು. ಗಿಲಹರಿ ಕಿ ಪ್ಯಾಸ್ ಬುಜ್ ಗಯಿ.
ಆನೆ ಬಾವಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರನ್ನು ತನ್ನ ಸೊಂಡಿಲಿನಿಂದ ತೆಗೆದು ಏನು ಮಾಡ್ತು, ಅಳಿಲಿಗೆ ನೀರನ್ನು ಕುಡಿಸ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಅಳಿಲಿಗೆ ಇದ್ದಂಥ ಬಾಯಾರಿಕೆ ನೀಗಿತು. ಓ ಬಹುತ್ ಖುಷ್ ಹುಯಿ, ಅಳಿಲಿಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಅವ್ರ ಕಹಾ ಹೇಳುತ್ತೆ ಜೊತೆಗೆ, ಹಾತಿ ಅಬ್ಸೆ ತು ಮೇರ ಸಾಥಿ, ಅಂದರೆ ಆನೆ ನೀನು ನನ್ನ ಇನ್ಮೇಲೆ ಜೊತೆಗಾರ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಯಾವುದು ಹೇಳುತ್ತೆ, ಅಳಿಲು ಆನೆಗೆ ಹೇಳ್ತು. ಏನಿದ್ರ ತಾತ್ಪರ್ಯ, ಯಾರು ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಆಗ್ತಾರೋ ಅವರೇ ಗೆಳೆಯರು, ಹೌದಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಏನಂತ ಹೇಳುತ್ತೆ ಅಳಿಲು, ಹಾತಿ ಅಬ್ಸೆ ತು ಮೇರಾ ಸಾಥಿ ಹೈ, ಇಸ್ ತರಹ गिलहरी ने हाथी को कहता है. आगे देखेंगे बच्चों, पेज नंबर 86 में सही और गलत का निशान लगाओ. हाथी को प्यास लगी, हाथी को प्यास लगी नहीं, गिलहरी को प्यास लगी, इसलिए पहला जो है वो गलत है. हाथी को प्यास लगी नहीं, ये गलत है, ये गलत है. हाथी को प्यास लगी गलत है, गिलहरी को प्यास लगी. दूसरा है, गिलहरी ने हाथी को देखा, हाथी को देखा. ये सही है या गलत? गिलहरी ने हाथी को देखा, सही है, इसलिए सही. तीसरा है, गिलहरी बहुत खुश हुई. गिलहरी को प्यास बुझ गई इसलिए गिलहरी बहुत खुश हुई. सही है ना? सही है. अगले देखेंगे, हाथी का गला सूख रहा है. सही है या गलत? हाथी का गला सूख रहा है, सही है या नहीं? हाथी का गला सूख रहा है, ये गलत है. गिलहरी का गला सूख रहा है, इसलिए ये गलत है ना बच्चों? हाथी को प्यास लगी, ये गलत है. गिलहरी ने हाथी को देखा, सही है. गिलहरी बहुत खुश हुई, सही है. हाथी का गला सूख रहा है, फिर गलत है. आगे देखेंगे, शब्द बनाओ. क्या है? शब्द बनाओ. वहाँ पर देखिए बच्चों, कुछ अक्षर दिए हैं वहाँ पर, हा, गा, रा, शे, थी, लू, ब, मो, या, भा, द, रा. देखेंगे, हा, ग, र, शे, थी, लू, बा के ऊपर बिंदु, मो, या,
भा द र। एक उदाहरण दिया है हाथी। यहाँ पर कुछ अक्षर दिए हैं, इससे हम शब्द बनाएंगे। देखिए हाथी, उसी तरह मोर, मोर। देखिए ढूंढिए शेर, शेर, है ना। उसी तरह गय, गाय। भर, भर। और कुछ ब बिंदु है, द र, बंदर, बंदर, है ना। और कुछ नहीं है। हाथी, मोर, शेर, गाय, भर, बंदर। इस तरह हम अक्षरों को ढूंढकर शब्द बनाए हैं। आगे देखेंगे बच्चों, चित्र देखकर चित्र देखकर नाम जोड़ो। इस तरह वहां पर दिए हैं पेज नंबर 87 में। पहला है खरगोश, खरगोश मोला। दूसरा है घोड़ा, दूसरा है घोड़ा। बाद में बाघ, बाघ हुली। आगे है हिरन, जिंके। आगे है बकरी, है ना। वहां पर कुछ चित्र दिए हैं, उन चित्रों को हमें नाम जोड़ना है। पहला है खरगोश, बाद में घोड़ा, बाघ, हिरन तथा बकरी है वहां पर। बच्चों आप जानते हैं जंगली जानवर, जंगली जानवर कौन कौन से हैं? जंगली जानवर, जंगल में जो जानवर होते हैं उसको हम जंगली जानवर कहते हैं, है ना। शेर जंगल में है, शेर। बाद में बाघ और भालू और हाथी, हिरन आदि। शेर, सिंह, बाघ, ಹುಲಿ, ಭಾಲು, ಕರಡಿ, ಹಾತಿ, ಆನೆ, ಹಿರನ್, ಜಿಂಕೆ ಇವೆಲ್ಲ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ಲ. ಕಾಡಿನಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಜೀವಿಗಳನ್ನು ನಾವು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಜಂಗ್ಲಿ ಜಾನುವಾರು ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆಯಲ್ಲ, ಕಾಡಿನಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಜೀವಿಗಳು शेर, बाघ, भालू, हाथी, हिरन। उसी तरह पालतू जानवर है कुछ, पालतू जानवर। घर में जो हम ಪ್ರಾಣಿयों को पालते हैं उसको पालतू जानवर कहते हैं. ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಸಾಕ್ತೀವಲ್ಲ ಅದನ್ನು ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಪಾಲ್ತು ಜಾನುವಾರು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕರಿತೀವಿ. ಯಾವುದೇದಿದೆ ಪಾಲ್ತು ಜಾನುವಾರು? ಖರ್ಗೋಶ್ ಮೊಲವನ್ನು ಸಾಕಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಬಿಲ್ಲಿ, ಹಾಗೆ ಬಕ್ರಿ, ಹಾಗೆ गाय आदि. इस तरह हम जंगली जानवर और पालतू जानवर देख सकते हैं.